सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आहे ना, कंत्राटी पदाच्या जागा निघालेल्या आहेत. आता हा व्हिडिओ खरं तर माझा जो उद्देश आहे तो स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जे पात्र आहेत ना विद्यार्थी, म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी विशेष करून माझा फोकस आहे. तर जागा काय निघालेल्या आहेत ते देखील मी सांगतो. व्यवस्थित वाचून दाखवतो. अगोदर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालयाकडील खालील पदासाठी 11 महिने तात्पुरत्या कालावधीसाठी संबंधित पदासमोर नमूद शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बघा, कनिष्ठ अभियंता पदासाठी 30 जागा आहेत, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये 2 या हिशोबानं, आणि पगार जे देणार आहेत ते 50,000 रुपये देणार आहेत 11 महिन्यासाठी. ओके, चांगली पगार आहे, काही डाऊट नाही. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BTech पदवी, BE पदवी आणि BE पदवी इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही पात्रता आहे. आता मेन जो माझा व्हिडिओ आहे किंवा माझा जो उद्देश आहे तुम्हाला सांगायचा तो आहे आरोग्य निरीक्षक या पदासाठी. आरोग्य निरीक्षक या पदासाठी त्यांनी एकूण जागा 30 आहेत, पुन्हा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 2, आणि पगार जो असणार आहे 40,000. ओके, त्याच्यासाठी पात्रता, मेन पात्रता दी आहे 12वी, विज्ञान किंवा आर्ट असा काहीच उल्लेख नाही. त्यामुळे 12वी आर्ट असलं आणि SI पद असलं तरी हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आणि तिसरा जो काही त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे, शास्त्र शाखेच्या पदवीधारकास, पदवी म्हणजे BSc ज्याचं आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांचं उल्लेख आहे. ओके, कारण जास्त शिक्षण असेल तर त्यांना जास्त फायदा होतो आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही स्वच्छता निरीक्षक या पदासाठी अभ्यास करत आहेत, आरोग्य निरीक्षक या पदासाठी करत आहेत आणि MPW या पदासाठी. आता जोपर्यंत नोकरी लागत नाही, काही वेळेस अनुभवाची अट घातली तर अशा वेळेस तुमचा हा जो अनुभव आहे तो तुम्हाला येणाऱ्या काळात परीक्षेसाठी उपयोगी पडतो. आणि पगार चांगला आहे, त्यामुळे बेरोजगार राहण्यापेक्षा कंत्राटी तिथं राहिलेलं केव्हाही चांगलं, पगार कमी नाही, या गोष्टीवरून मी सांगतोय. ओके, वरील पदासाठी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे यांच्या नावे अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये उमेदवाराने संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी बाबी नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता दाखल्यांच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे, म्हणजे अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट्स. तसेच उमेदवाराने अर्जावर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो देखील चिटकवायचा आहे. वरील पदावरील नेमणुका दरमहा एकवट वेतनावर करार पद्धतीने व 11 महिने तात्पुरत्या कालावधीसाठी केली जातील. बऱ्याच वेळेस 11 महिन्यासाठी घेतात, परंतु त्यांना 1 महिना गॅप देऊन परत एक 10-11 महिन्यासाठी वाढीव करून घेतात, आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला परवानगी करायचे चार्जेस असतात. परंतु तुम्ही इथं नोकरी करा हा माझा आग्रह आहे किंवा माझा सल्ला आहेच, परंतु या नोकरीसोबत तुम्ही म्हणजे परमनंट नोकरी शक्यतो लवकर लागेल यासाठी प्रयत्न करा. आता बघा, तुम्ही सार्वजनिक आरोग्य MPWसाठी पात्र आहे, आणि मनपामध्ये जे काही SIच्या जागा निघतात स्वच्छता निरीक्षक त्याच्यासाठी पात्र आहे, आणि महानगरपालिकामध्ये जे काही MPW निघतात त्याच्यासाठी पात्र आहे. सोबतच सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही आरोग्य सेवक हे पद त्यासाठी पात्र आहे. त्यानंतर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पात्र आहे. असे एवढे स्कोप आहेत, सध्या जास्त विद्यार्थी नाहीत, त्यामुळं अभ्यास करावं, आणि कंत्राटीला जर नोकरी मिळत असेल तर ते देखील जॉईन करावं, परंतु त्यासोबत अभ्यास चालू ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहे. 2री आवृत्ती देखील बाजारात आहे, आणि कृपया करून टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, म्हणजे ऑन ड्युटी जी आहे तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळायला, टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा या तत्वानुसार यावरती टेस्ट PDF नोट्स जे डाउनलोड करता येणार नाहीत आधीच क्लिअर करून देतो, कारण पुस्तकाचेच आहेत, तर ते तुम्हाला मिळून जातील. ओके, फॉर्म भरावं ही स्वच्छता निरीक्षक पदाच्या ज्याचे एज्युकेशन झाले त्यांना मी सांगत आहे. ओके, अपूर्ण अर्ज अगर अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रमाणित सत्यप्रती जोडलेल्या नसल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, फॉर्म एकदम क्लिअर बघा, 10 वेळेस बघा. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म रेडी करता त्यावेळेस श्रेष्ठ 2 व्यक्तीकडून फॉर्म चेक करून घ्यायला लावायचं आणि मग पुन्हा पाठवायचं. रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेची योग्य त्या निकषाप्रमाणे छाननी करून आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल, इंटरव्ह्यू होईल. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावं, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. उमेदवारांना मुलाखती स्वखर्चाने यायचं आहे, ठीक आहे, ते तर मान्यच आहे. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल, करार ते करून घेतातच, ते ॲफिडेविट वगैरे. ओके, त्यानंतर उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी हा 29 जून 2026 ते 13 जुलै 2026 ह्या दरम्यान आहे. म्हणजे तुम्हाला बघा 29, 30 आणि 13 15 दिवसच वेळ आहे.
ओके. परंतु तुम्ही लास्ट मोमेंटचं वाट बघायचं नाही. 10 जुलैपर्यंत मॅक्झिमम तुमचं सगळं क्लिअर झालेलं पाहिजे. डॉक्युमेंट सबमिट झालं पाहिजे, पोच घेतली पाहिजे तुम्ही. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदरील अर्ज स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम पुणे मनपा मुख्य इमारत पहिला मजला शिवाजीनगर पुणे 411005 येथे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्टीचा कालावधी वगळून स्वीकारण्यात येतील. बरोबर. पोस्टानं तर पाठवायचं. मला असं वाटतं की बाय हँड जर तिथं घेतलं जात असेल तर कृपया बाय हँडच जावं, कारण सिक्युरिटी जास्त वाटते, सेफ्टी वाटते, पोस्ट देखील भेटून जाते. सदर नियुक्ती या करार पद्धती होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या स्थापनेवरील कोणत्याही पदावर नियुक्तीकरता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत. हे सगळं मान्य आहे. ओके. माझा पुन्हा एकदा सल्ला आहे, कृपया करून स्वच्छता निरीक्षक ज्याचा कोर्स झालेला आहे आणि 12वी आर्ट जरी झाला असेल त्यांना फॉर्म भरा. त्यांचं म्हणणं आहे की BSc ज्याचं शास्त्र पदवी झालेली आहे, BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी काय असेल ते त्यांना प्राधान्य देतील. शेवटी जास्त फॉर्म आल्यावर अशा विद्यार्थ्यांना ते घेतीलच. ओके. पण जर तुमचं तिथं नाही सिलेक्शन झालं, 30 तर विद्यार्थी सिलेक्ट होणारच आहेत, काही डाऊट नाही. विद्यार्थी जास्त नाहीत. येणाऱ्या काळामध्ये जे काही जागा निघतील त्यासाठी आजपासूनच तयारी करा. ओके. आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. अभ्यासाच्या संदर्भात मला विचारू शकता. ओके. बाकी इतर गोष्टी त्या एवढं डीपमध्ये आम्हाला माहिती नसतात, परंतु जे काही असेल अभ्यास संदर्भात आम्ही मदत करू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.